दिल्लीमध्ये येणाऱ्या मराठी माणसानं बुजरेपणा सोडावा असं शरद पवारांनी सुनावलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांनी दैनिक सामनामध्ये आज एक विशेष लेख लिहिलेला आहे। महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधीही लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसतात, कारण दिल्लीत निवडून आले तरी स्थानिकांशी संपर्क ठेवत नाही, त्याकडे पवारांनी लक्ष वेधलं। त्यामुळे साहजिकच मराठी माणूस दिल्लीमध्ये वेगळा पडतो असं पवारांनी सुनावलंय। या विशेष लेखात शरद पवारांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण पाहूया। दिल्लीमध्ये असलेल्या आणि इथे येणाऱ्या मराठी माणसाला बुजरेपणा सोडावा लागेल, दृष्टिकोन व्यापक ठेवायला हवा। दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे असं काही लोक म्हणतात, पण मला कधी त्यात तथ्य वाटलं नाही। चव्हाण साहेबांनाही असं कधी वाटलं नाही। एखादा लोकप्रिय प्रतिनिधी राज्यात काम करत असेल, त्याला लोकसभेला उभं राहा म्हटलं तर त्याची कधी तयारी नसते। पक्षाचं नेतृत्व सांगतं की तुम्ही इथे या, तुम्ही इथे राहा, तेव्हा नाईलाजानं हे लोकप्रतिनिधी इथे येतात। मात्र इथे आल्यानंतर सुद्धा बाहेरच्या राज्यातल्या लोकांशी संपर्क ठेवावा असं या लोकप्रतिनिधींना वाटत नाही। महाराष्ट्रात आणि इथं आलेले जे महत्त्वाचे नेते ओळखले जातात, त्यांच्यातही यशवंतराव चव्हाण, वसंतराव साठे असे 4-5 लोक होते। त्यांच्यातही राष्ट्रीय नेतृत्व करणारे चव्हाण साहेब सोडले तर अन्य प्रांतातील इथं आलेल्या आपल्या इतर सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवणारे लोक इथं कमी आहेत। पानिपतच्या युद्धावर आलेल्या सदाशिवराव पेशव्यांना इथल्या सूरजमल जाटानं सांगितलं की दिल्ली सोडून पुढे जाऊ नका, पहिल्यांदा दिल्ली ताब्यात घ्या। सूरजमल जाटाचा सल्ला आपण काही ऐकला नाही आणि दिल्लीवर अधिकार गाजवण्याची आलेली संधी गमावली। या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। जेव्हा जनता एखाद्या नेत्याला त्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या साठी मदत करत नाही आणि त्याच्या स्वप्नाला जेव्हा तडीपार केलं जातं, किती वर्ष झाले माननीय साहेब पंतप्रधान बनणार, माननीय साहेब पंतप्रधान बनणार, पंतप्रधान तर सोडा, या देशाचे गृहमंत्री सुद्धा बनू शकले नाही। त्याचं दुःख, वेदना हे शब्दाच्या रूपामध्ये दुसऱ्यांचा अनादर करण्यासाठी व्यक्त होतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।